नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज। मैं हूं आपके साथ आकांक्षा सोनी। चलिए नजर डालते हैं आज की मुख्य खबरों की ओर। आज एनसीपी युवा कांग्रेस शरद पवार पार्टी द्वारा बदलापुर में हुए घटना के विरोध में आज अमरावती में सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। बदलापुर की घटना पर विपक्ष आक्रामक होता हुआ नजर आ रहा है। एक और जहां महाविकास आघाड़ी के सभी नेताओं ने हाथ पर काली पट्टी बांधकर विरोध जताया है, वहीं अमरावती में राज्य के निष्क्रिय मुख्यमंत्री तथा उप मुख्यमंत्री के तस्वीर को चुड़िया दिखाकर एनसीपी युवक कांग्रेस अध्यक्ष रोशन कड़ू द्वारा विरोध प्रदर्शन किया गया। इस वक्त धनंजय टोटे, विशाल बोरखड़े, विनेश अड़तिया मौजूद रहे। मी रोशन कडू, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गट। 12 ऑगस्टला बदलापूर इथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस इथे जमलेली होती। आज आम्ही गृहमंत्र्याचा इथे जाहीर निषेध केला। आज जे गृह विभाग आहे या आपल्या राज्याला 2.5 वर्ष झाले गृह राज्यमंत्री पद खाली आहे। 2.5 वर्षापासून यांना फक्त खोके जमा करायचंच काम दिलेलं आहे। त्यांना एकेका खासदाराला सिक्युरिटी द्यायला, गुवाहाटीला जायला सिक्युरिटी द्यायला पोलिस आहे यांच्याकडे, पण शाळेत विद्यार्थ्यांची, महिलांची यांची सुरक्षा करायला यांच्याकडे पोलीस उपलब्ध नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही सरसकट गृहमंत्र्यांना राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करत आहोत। तसेच जर ज्या मुलीवर अत्याचार झाले, तिची आई गर्भवती असताना तिला 11-11, 12-12 तास तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवता, तर ही कुठलं गृह खात्याचं काम चालू आहे? मग जर तुमच्या कडनं जर खातं चालवणं होत नसेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामा दिलेला पाहिजे। त्याचप्रकारे जी संस्था आहे ती पण आम्हाला असं कळते की बीजेपी दर्जनी आहे, त्यांचे संस्थापक बीजेपीचे अलाइड आहे, त्याच्यामुळे त्यांचे ते प्रकरणावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री त्यांच्या दबावाला बळी पडतात। त्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडते तरी ते सुद्धा कळत नाही। नंतर आता त्यांनी ही केस उज्ज्वल निकम साहेबांकडे दिली। आज आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आमचा उज्ज्वल निकम साहेबांवरती पण विश्वास राहिला नाही, कारण ते आज बीजेपीचे उमेदवार आहे, आज ते बीजेपी दर्जने आहे, हे प्रकरण सुद्धा बीजेपीच्या संस्थेतलं आहे। त्याच्यामुळे आम्ही सुद्धा सरकारला ही मागणी आहे की तुम्ही चांगल्यात चांगला सरकारी वकील तिथे नेमावा आणि या घटनेचा चांगला निकाल लावून त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे। या घटनेच्या धन्यवाद। ऐसे ही तमाम खबरों के लिए जुड़े रहिए द हिंद 24 न्यूज के साथ।